वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। तर कोणत्या भागात कशा पद्धतीने वितरण करायचं याचे आदेश जारी झाले। शाळा, अंगणवाडी, खानावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश आहेत। या संदर्भातील अहवाल दररोज सादर करण्याचे गॅस एजन्सींना आदेश दिले। उपहारगृह 70%, औषध उद्योग 50% पुरवठा करण्याचे आदेश सरकारकडून करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, अतिशय महत्त्वाची ही नियमावली सरकारने जाहीर केलेली आहे। कशा पद्धतीची ही नियमावली आणि या संदर्भात काय आदेश सरकारकडून करण्यात आलेत? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की जेव्हापासून इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालेलं आहे तेव्हापासून खास करून आशिया खंडातील देशांना जो आहे तो मोठा फटका इंधनाच्या बाबतीत बसलेला आहे। आणि मुंबईसारख्या शहरावरती, जे आशिया खंडातली सर्वात श्रीमंत शहर आहे, मोठा रोजगार या शहरावरती अवलंबून आहे, इथे सुद्धा जो आहे तो नियम जो आहे तो लागू झालेला आहे की केंद्र सरकारकडनं घरगुती गॅसला जे आहे ते प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे काही कमर्शियल गॅसेस असतील, म्हणजे कमर्शियल किंवा छोट्या व्यावसायिकांना जो काही गॅस लागत असेल त्याच्यासाठी सुद्धा जो आहे तो नियम सांगितलेला आहे की जवळपास 70% गॅसचं वितरण जे आहे ते खास करून घरात, म्हणजे घरगुती गॅसला प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्यानंतर कमर्शियल गॅस म्हणजे छोट्या व्यावसायिकांना गॅस दिला जाईल। आपण सध्या माहीम या परिसरामध्ये आलेलो आहोत, जिथे आपण बघतोय की माहीम या परिसरामध्ये याकरता, कारण इथे मोठ्या संख्येनं बेकरी जे आहेत ते आहेत आणि आपल्याला माहिती की गेल्या काही महिन्यांपूर्वी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं जे आहे ते एक नियम काढण्यात आलेला होता, ज्या नियमामध्ये सांगण्यात आलं होतं की भट्टीमध्ये जो काही लाकडांचा वापर केला जायचा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी किंवा अन्य ठिकाणी सुद्धा जर लाकडांचा वापर केला जात असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। त्याच्यामुळे मुंबईतील सगळ्या भट्टी ज्या आहेत त्या आता गॅसवरती अवलंबून होत्या आणि अशामध्ये आता घरगुती गॅसला प्राधान्य दिलं जात आहे, व्यावसायिक गॅसला प्राधान्य दिलं जाणार नाही। आणि त्याचमुळे जे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या जे भट्टी चालतात, ज्यांचा पूर्ण बेकरीवरती ज्यांचा धंदा सुरू आहे त्यांच्यावरती एक कुठेतरी आहे त्यांच्या धंद्यावरती हा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। शाळा, अंगणवाडी, शासकीय खानावळींना 100% गॅस जे आहेत ते पुरवठा करण्याचे आदेश केंद्र सरकारकडनं देण्यात आलेले आहे। म्हणजे खास करून गॅस एजन्सीला आणि उपहारगृह जे आहेत आणि औषध जे आहेत त्यांना 50% आणि 70% असा गॅस जो आहे, म्हणजे औषध आणि उपहारगृह छोटे व्यवसायिक जे आहेत त्यांना 70% गॅस पुरवला जाईल। मात्र सगळ्या गॅस एजन्सीला जे आहे ते महत्त्वाची सूचना दिलेली आहे की जे काही हॉस्टेल्स असतील, सरकारी कार्यालय असतील त्यांना मात्र जे आहेत आणि हॉस्पिटल्स असतील त्यांना जे आहे ते मोठ्या संख्येनं प्राधान्य देत त्यांना गॅस पुरवठा करायचा आहे। त्यामुळे सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। आता याची अंमलबजावणी चोख पद्धतीने होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।